स्वामींच्या मते खरा भक्त कोण? स्वामी अवतार घेऊन आज कित्येक वर्ष लोटली, मात्र आजही त्यांचे विचार आचरणात आणणारे त्यांचे अनेक भक्त आहेत. सर्वसाधारण असं म्हटलं जातं की स्वामींचं नामस्मरण 11 माळ जप करत केल्याने त्यांची कृपादृष्टी होते. मात्र याबाबत स्वामी समर्थांनी त्यांच्या भक्तांना एक शिकवण दिली होती. स्वामी म्हणतात की 11 माळ जप किंवा तारक मंत्राचा पठण करून कृपा मिळवता येत नाही, तर अंतःकरण शुद्ध असावं लागतं. 11 माळ नाही, पण स्वामींची 1 माळ असा जप असावा की ज्यातनं मनातील भाव शुद्ध आणि समर्पणाचा असावा. स्वामी कधीच म्हणत नाहीत तुमची कामं आणि कर्तव्य सोडून माझी भक्ती करा. स्वामी हेच म्हणतात की तुमचं मन सेवाभावी असू द्यात. जो इतरांना मदत करतो, जो इतरांची माणूस म्हणून वागतो, ज्याला अनेक आव्हानं पेलताना देखील देवावर असलेली श्रद्धा कायम ठेवता येते, असा व्यक्ती स्वामींचा भक्त असतो. स्वामी हेच सांगतात की मन शांत ठेवण्यासाठी किंवा कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तारक मंत्र आणि नामस्मरण आहेच, पण हे तेव्हाच काम करेल जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल. स्वामींच्या विचारांनी चालणारे जाणकार यश कदम त्यांच्या मुलाखतीत असं सांगतायत की तुम्ही स्वामींचा 11 माळ जप नका करू, पण 1 माळ अशी करा की त्यातील 1 मणी अक्कलकोटच्या औंदुबर झाडाला ऐकू जाईल, 1 मणी चोळप्पा महाराजांच्या समाधीला ऐकू जाईल. इतकं सामर्थ्य तुमच्या भक्तीत असायला हवं. तेव्हा लक्षात येईल की स्वामी महाराज तुमच्या अंतरात्म्यात आहेत.